डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, तडाखे बंद फटका चेंडू सीमारेखा पार. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय SP चौकार. रिया 11 कल्याण प्रथम फलंदाजी करते आणि सुरुवातीचे 3 चेंडू जर आपण बघाल तोपर्यंत 10 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काही काळ चेंडू हवेमध्ये कारण तितकाचा बाउन्स जास्त होता. एकदा पुन्हा एकदा घेतली गेली आहे. रोहन पुन्हा एकदा स्ट्राईक हिटवरती. कल्याणचे बहुतांश संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. कालच्या दिवसामध्ये कल्याणचा खेळ खूप चांगला राहिला, परंतु आज एक कल्याणचा संघ खेळला, तो स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट क्लब, तो संघ सुद्धा इथे पराभूत होताना आपण बघितला. 12 धावा आहेत धावपलकर. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल प्रथमेश समोर. अनिकेत डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या जवळ. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावपलकावरती. विहान माफ करा, रिया 11 कल्याण. पहिलं षटक संपन्न झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत. अजूनही बॉलरचं नाव कळवायचं आहे. सन्माननीय सुयोगजी धुरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल सुयोगजी धुरी साहेब आपण मंचावरती या. सुयोगजी धुरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वेगवान चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र प्रभुत्व दाखवत असताना गोलंदाज डॉट चेंडू हाताळतात. रमजानचा हा चेंडू वेगवान चेंडू होता, पायावरचा चेंडू. आणि यावेळेला जोपर्यंत विकास कांबळे छकुला चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. बघूयात पंच चर्चा करतायत नक्की काय या चेंडूवरती घडलं आणि कशा प्रकारे ते कृत्य होतं. बॅटिंग ॲक्शन होती की नव्हती, नक्की या चेंडूवरती काय दिलं जाते. नो स्कोअर डेलिब्रेट आहे आणि त्यामुळे इथे ही धाव नसेल. संदेशी पाटील
चला ही धाव रिव्ह्यू रिटर्न, येस रिव्ह्यू रिटर्न आहे, ही धाव गृहीत धरली जाईल. रमजान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओहो वेगवान चेंडू आणि यावेळेला सेलिब्रेशन, ये मोहे मोहे सीन हो सकता है, ये मोहे मोहे सीन हो सकता है. मैदानात काय घडलंय, एक धाव धावून कंप्लीट, नक्की काय घडलंय. नॉट आउट. वेगवान चेंडू होता, उजव्या स्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्या चेंडूवरती कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. परंतु चकुलाने चेंडूला सेलिब्रेशन मोड मध्ये टाकले, त्याचा फायदा मात्र रोहनने उचलला. प्रथमेशने खूप क्विक कॉल दिला आणि त्यामुळे ती एक धाव कंप्लीट झाली आहे. रमजानचा चेंडू, क्या बात आहे, मॅग्निफिसंट बॉलिंग. टप्पा पडून आतमधून चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय, कोणतीही संधी मिळत नाहीये. कोणता फटका मारावा. ऑन साईडला लेग फ्लिक केलं तर बाउंड्री जवळ असल्या कारणानं चेंडू वेगाने निघून जातो. टॅप काढण्याचा प्रयत्न, जडमध्ये पुन्हा एकदा चेंडूला आपण बघतोय. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 17 धावा धावपलकावरती. ओपनिंग प्लेयर अजूनही मैदानात आहे, जी कंबर कसून आणि ठाण मांडून बसली. कोणत्या प्रकारे विकेट येत नाही आणि त्याचं दडपण पूर्णपणे आता रमजानवरती दिसू लागलंय आणि त्यामुळे हा वाईडचा यावेळेला चेंडू डायरेक्ट सीमारेखा पार निघून जातोय. चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या 2 षटकाची समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जर आपण बघितला तर जाऊन पोहोचल्यात 22 वरती, 22. काय नक्की चर्चा झाली आहे येणाऱ्या 2 षटकांसाठी, किती धावांपर्यंत रोकावं, किती धावांपर्यंत मजल मारावी, यासाठी चर्चा झाली आहे. 22. अजूनही 2 षटक, निर्णायक षटक आहे ती. राजन, रमजान गेला, राजन आला. काय चर्चा झाली बघूयात या 2 खेळाडूंमध्ये. परंतु रमजानची जी गोलंदाजीमध्ये धार दिसत होती ती मात्र वाखाणण्याजोगी होती, प्रशंसेस पात्र होती. परंतु धावा आल्यात. शेवटी एक चौकार रोहनला मिळाला. जन्म टाकण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड. काय जबरदस्त स्ट्रोक आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडूने मात्र सीमारेखा गाठत असताना 4 धावा धावपलकावरती वाढवल्यात. कोणाला कुठे लावावं, कोणाला कोणतं स्थान द्यावं, कोणाला कोणत्या स्थानावरून हटवावं आणि केव्हा मॅचला कलाटणी द्यावी, याची चर्चा मैदानात चालू आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली आहे, परंतु राजांवरती झालेला हा हल्ला फक्त तो चौकार नसेल, हा दिमागी हल्ला आहे. याचं दडपण प्रचंड प्रमाणात येईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला नाही, चेंडू अडवला गेला. विकास कांबळे छकुळाच्या हाताला लागून चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा येत आहेत आणि 4 धावाने धावपलक वेगानं पुन्हा एकदा वाढते. बॅक टू बॅक 2 चौकार संघासाठी लगातार 3 आलेत. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा हा वेगवान चेंडू, एकाचं रूपांतर 2 मध्ये. खूप चपळाईनं धावा कंप्लीट होत आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये 2 धावा करण्यासाठी. आपण पाहतात ऐकतात SP चषक 2025. या 2025 मधील या हंगामाच्या सुरुवातीची पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 81,000 रुपये आहे, द्वितीय पारितोषिक 41,000 रुपये. कालच्या दिवसामधून डोंबिवलीचा संघ जमा 11 हा फायनलमध्ये एंटर करत असताना दिसलाय आणि आज आपल्याला दुसरा संघ येथे क्वालिफाय होताना दिसणार आहे.
खूप चांगल्या मॅचेस कालपासून बघायला मिळाल्यात. यावेळेला कोणती संधी नाहीये फिल्डरकडे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रथमेशच्या बॅट मध्ये येतोय हा दणदणीत खणखणीत शानदार SP चौकार. चौकारांची आतिषबाजी, धावांनी अर्जित केलेला हा प्रचंड वेग या मॅचला थोडीशी वेगळी दिशा देतोय. 37 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि यानंतर एक षटक सुद्धा बाकी आहे. प्रेक्षकांची गर्दी तितक्या प्रमाणात दिसत नाहीये कारण सूर्यनारायण देव खूप तळपतोय. रखरखत ऊन आहे आणि ती ऊन गेल्यानंतरची गरमी मॅच मध्ये काल आपण अनुभवली, आज सुद्धा अनुभवायला मिळेल. फक्त एकच विनंती सर्व संघांना, कुठेही लांब जाऊ नका, कॉपरेट करा. आणि यावेळेला पुन्हा एकदा वेळीच बॅटवरती कंट्रोल दाखवला, स्वतःच्या बॅटला थांबवलं आणि तिथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन निघून गेला सीमारेखा पार. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चौकार. चौकार आला आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आतापर्यंत 4 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. खूप चांगली फिल्डिंग. तिसरं षटक संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 42. 21 धावा या षटकामध्ये आल्या. 21 20 आल्या या षटकामध्ये. 20 धावा. कालचा विक्रम अजूनही आबाद आहे. काल एकाच मॅच मध्ये 22 धावांचा बदला 22 धावाने घेतला गेला. सागर, काल किरण शिंदेच्या अगेन्स्ट विशालने 22 धावा मारल्या. दुसऱ्या बॅटिंगला ज्या वेळेला आला त्यावेळेला किरण शिंदेचा भाऊ महेश शिंदेने त्या 22 धावांची परतफेड विशालच्या गोलंदाजीवरती केली आणि ती मॅच सर्वात जास्त रोमहर्षक ठरली आणि कालची मॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली. बॉलरचं नाव कळवा. सुजित आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सुजितच्या हातामध्ये चेंडू दिलाय. प्रथमेश आणि रोहन ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. पार्टनरशिप मोठी बनत चालली आहे. ऑन साइडला खेळायचं होतं डाऊन द ग्राउंड. एका धावेसाठी चेंडू गेलाय. रोहन चिल्ले यशस्वी कर्णधार, यशस्वी खेळाडू. स्टेशन वाईज फॉर्मॅटमध्ये कल्याणचं प्रतिनिधित्व करतोय. सिंगल धाव येते. हळूहळू त्याच्या फलंदाजीला एक दिशा देण्याचा प्रयत्न, हळूहळू त्या धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं असताना आता ते मोठे फटके जे काही तिसऱ्या षटकापर्यंत बघायला मिळाले होते ते मात्र कुठे येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सुजितची. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संबंध नाही. सिंगल धाव येते. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकाची धावा 47. ओ हो, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. जवळजवळ हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातो असं वाटलं तर परंतु आलेला नाहीये. 1-1 ने धावफलक पुढे जाऊन 48 वरती आलंय. आता शेवटचा अंतिम चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं परंतु इथे 1-2 नाही. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 49. 50चं लक्ष ठेवलं गेलं रिया इलेव्हन कल्याण या संघाच्या वतीनं अँटिक 9 भांडूप या संघासमोर.
बादशाहभाई या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. बादशाहभाईंना विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत या SP चषकाच्या वतीनं. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला. चला बॅटर पाठवा. अजूनही आपल्याला इथून चार मॅच कव्हर करायचे आहेत आणि त्या 4 मॅच योग्य त्या वेळेमध्ये फिनिश करायचे आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकारचे इथे लाईट्स लावले जाणार नाहीत. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की आपण सहकार्य कराल. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. विकास कांबळे छकुला आणि रमजान ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज सज्ज होतोय आणि या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आता टीट फॉर टॅट असा सामना बघायला मिळेल का? कारण ज्या ज्या वेळेला या मैदानावरती काही वेगळं पण दिसले, धावा मोठ्या प्रमाणात दिसल्या, त्या वेळेला त्याचा पाठलाग किंवा त्याच्यासाठी केलेली ती कडवी झुंज या मैदानाने प्रदर्शित केली. मग मॅच कोणाची असो. त्यामुळे आता या 50 झाल्यानंतर आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावफलक आहे जे आपल्याला स्कोरबोर्डवरती दिसतंय. काय त्याचा पाठलाग करण्याची किमया, त्याचा पाठलाग यशस्वी पाठलाग करण्याची किमया अँटिक 9 भांडूप संघ साधेल का ही अडारे काळवेळ सांगेल. मनोज तुर्तास पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्ची करतोय. सिंगलने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. SP चषकाचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस, रविवारचा दिवस आहे. हो रमजानसाठी हा चेंडू आतून बाहेर निघणारा चेंडू आहे. कोणत्या प्रकारचा पंचांवरती असर नाही. या अपीलचा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कालच्या दिवसासारखे आज सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आपल्याला या ब्रिजवरून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना दिसतात. आपल्या त्या शेड्यूल्ड कामांमधील काहीसा अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत आणि या क्रिकेट प्रती असलेली आवड किंवा ते क्रिकेटच्या प्रती असलेली ती इच्छा थांबू शकत नाहीयेत. आणि म्हणूनच हे प्रेक्षक वर्ग इतका ओहो डाऊन दी ग्राउंड धावचीची संधी. मनोज तिसऱ्या पंचांकडे बघितलं जाणार आहे. हात लागला की बॉल लागला बघितलं जाईल. आमची टेक्निकल टीम बिझी होतीये. पाहिलं जाणार आहे. आमचे ऑफिशियल अंपायर सुद्धा इथे येतील. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. पहिल्या षटकामध्ये काहीशीही हालचाल आपल्याला बघायला मिळते. कोणत्या प्रकारे गडीबाद नाही असं पंचांनी घोषित केलं आणि 3 चेंडू आणि सिंगल धाव. फक्त एकच धाव धावफलकावरती आहे. 50चा पाठलाग करायचा आहे आणि
या 50चा पाठलाग करत असताना 12, 12.5, 13च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. असं असताना काय या धावांचा पाठलाग केला जाईल का? येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे प्रहार अपेक्षित असणार आहेत. बघूयात काय घडतंय. रमजान त्याला अंजाम देतोय का? लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त धाव या वाईडने मिळेल. एक्स्ट्रा रन. चला पुन्हा एकदा. ओहो, क्लीन बोल्ड. वेगवान चेंडू यष्ट्यांवरती आणि रमजानला मैदान सोडावं लागतंय. गॉन. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मनोजचं ही षटक आणि हे चांगलं षटक आणि इफेक्टिव्ह षटक आहे मी म्हणेल. 50चा बचाव करण्यासाठी खूप चांगला कंट्रोल दाखवलाय मनोजने स्वतःच्या कर्तृत्वावरती, हातावरती, चेंडूवरती आणि त्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणात मोठे फटके किंवा मोठ्या धावा येऊ दिलेल्या नाहीयेत. सिंगल येते आणि या सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ, 1 बॉल बाकी आहे, लास्ट बॉल बाकी आहे. 5 चेंडू खेळ झालेले, 5 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 50 धावा, त्या 50 धावांनी पूर्णपणे या मॅचमध्ये दडपण बनवून ठेवलंय भांडूपच्या संघावरती आणि या दडपणाला भेदण्यासाठी काहीतरी वेगळा विचार, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग होतीये. सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 4. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 30-46. 15.33च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि त्याच्यासाठी विकास कांबळे छकुला कशा प्रकारचा अटॅक करतो, काय रणनीती वापरतो याच्यावरती आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. अतुल भोईर नवीन गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर. पाच धाबा धावपलकावरती ऍड होताना दिसतील आणि या 5 धाबा बक्षीस स्वरूपाने आणि या धावपलकाला मदतगार अशा ठरतील. विकास कांबळे यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट करतात. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. बघा विकासमध्ये ती क्षमता आहे. विकासमध्ये या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ते फटके दाखवण्याची क्षमता, विविध प्रकारचे फटके त्याच्या खात्यामध्ये आहेत. फक्त त्याला अतुल कशा प्रकारे सामोरे जातो किंवा त्या फटक्यांना किती कंट्रोलमध्ये ठेवून देतो याच्यावरती लक्ष असेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू दिशा देऊन निघून गेलाय रोहनकडे. सिंगल येतोय. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. SP ग्रुपची ही SP चषक, आशिषभाई तिवारी चषक आपल्याला शेवटच्या चरणामध्ये बघायला मिळते, कारण कालचा शनिवार खूप चांगल्या रीतीने पार पडला. आजच्या रविवारमध्ये कोणता संघ फायनल मध्ये येईल याची चर्चा आहे. ऑन ड्राईव्हचा फटका खूप चांगला यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. पायावरचा फुलटॉस चेंडू देतोय 4 धाबा. चौकार. 17 वरती धावफलक गेलंय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत.
इथून जर का 2 मोठे फटके आले ही मॅच पुन्हा एकदा बनेल. चेंडू मागे निघून गेलाय. खूप चांगला लेग कटरचा हा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर पीच झाला. तिथून आतमध्ये येणारा चेंडू. सिंगल आली. अक्षय यावेळेला स्ट्राईक एंड वरती असतील. एक महत्वाची विकेट रमजानच्या रूपाने येताना आपण बघितली. हो हो, खूप चांगला स्क्वेअर कट करत असताना चेंडूला कव्हर पॉईंट सीमारेखा पार धडलंय. चौकार. 4 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती आहेत. तब्बल 18 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात आणि रिया 11 कल्याणच्या अगेन्स्ट आता रणशिंग फुंकलं या दोन्ही फलंदाजाने. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता 14चा येऊन थांबलाय. मागील षटकामध्येच 18 आल्यात, म्हणजेच काय तर दोघांचे खांदे उंच असणार आहेत. मजा येईल या येणारे 2 षटकं बघायला. नवीन गोलंदाज आशिषला पाचारण करण्यात आलंय 3रं षटक हाताळण्यासाठी. विकास कांबळे स्ट्राईक एंड वरती आहे. इथे या षटकामध्ये जर का 3 ते 4 मोठे फटके आले तर या मॅच मधली जवळजवळ हवा निघून गेल्यासारखं वाटेल. परंतु काय ते मोठे फटके येतील का हे आपण पाहणार आहोत. SP चषक सिक्सर सुप्रीमोचा हा बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेला. रोहन चिल्ले त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव येते. आज रोहनला माहित आहे की संघामध्ये मला बाउंड्री लाईन वरती उभं राहणं गरजेची आहे, कारण यष्टरक्षकाच्या रूपात जर राहिला तर कदाचित एक ठिकाणचं क्षेत्ररक्षण थोडं वीक होऊ शकतं. मोठमोठे गॅप्स आहेत. सर्कल बाउंड्री स्पर्धा आहे आणि या सगळ्याचं भान ठेवून तो स्वतः बाउंड्री लाईनवरती तैनात आणि खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग सुद्धा करतोय. अक्षय पायावरच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न अक्षय करत होता, परंतु प्रॉपर चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल धाव इथे येताना दिसतेय. 24 वरती धावफलक जात आहे. 10 चेंडू 26 धावांची गरज. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. शेवटच्या क्षणाला अँगल बनवला आणि पाहिलं होतं चकुला पुढे येतोय आणि त्याला बघून त्याने अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब चेंडू हाताळतलाय. तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्याचा तितपत फायदा होईल. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू. सिंगल. 26 धाबा. आता 8 मध्ये 24. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळं वळण दिसेल आणि जर काही हे 2 चेंडू डॉट किंवा सिंगल जरी आल्या तरी सुद्धा मॅच वरती वर्चस्व राहील रिया 11 कल्याणचं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मला वाटतं प्रथमेश आहेत. खूप चांगली फिल्डिंग तिथे झाली. जॅक्स आहे का? जॅक्स आहे तिथे. त्याने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं आणि एकच धावपलकर ऍड होते. प्रशंसा करावी लागेल आशिषची, कारण 5 चेंडूमध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात, ज्या वेळेला 12-28चं इक्वेशन होतं. लास्ट बॉल. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग जॅक्सची पुन्हा एकदा आणि तिथे 2 धावा. धावून कंप्लीट. अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. धावांची गरज आहे 21. आज 6-20 बघितले, 6-16 बघितले, 6-15 बघितले. आता 6-21 बघायचे आहेत. त्या धावा झाल्या नव्हत्या. या धावा होतात का बघूयात. कोणताही विक्रम जर रचला जातो तर तो विक्रम मोडीत काढण्यासाठीच आज या 6-21 ने या SP चषकातील सगळ्यांच्या स्मरणात राहणारा सामना म्हणून हा सामना राहील का हे आपण पाहणार आहोत. जॅक्सच्या हातामध्ये चेंडू आहे. विकास कांबळे छकुला याला तो कारनामा करायचा आहे 21 धावांच्या पाठलाग करण्याचा. फलंदाज बाद झालेत. मला वाटतं अक्षयला मैदान सोडावं लागतंय. विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज भरत.
5-21. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेत जर म्हणायचं झालं तर जर का प्रत्येक चेंडूवरती चौकार आला तरी सुद्धा ज्या धावा बनतात त्या धावा 20 आहेत आणि 21ची आता गरज आहे. दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार विकास कांबळे छकुलाच्या बॅटमधून. आता 4 मध्ये 17. चर्चा केली जाते या धावांना वाचवण्यासाठी किंवा कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण लागवावं, कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे आणि त्यामुळे रोहन स्वतः चर्चेसाठी आलाय जॅक्स बरोबर. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतायत. का करू नये, कारण हा प्रश्न या SP चषकाचा आहे. हा प्रश्न त्या भव्य दिव्य राशीचा आहे, त्या 81,000चा आहे, त्या 41,000चा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या मॅच जिंकण्याचा आहे. त्यामुळे आता जर विचार नाही केला तर वेळ निघून गेल्यावर विचार करून काही फायदा नाही आहे. चौकार आला आणि चौकाराडे एका अशा पल्लवीत जरूर झाली आहे. जॅक्सचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अडवलंय, या वेळेला अडवलंय आणि हा अडवलेला चौकार मात्र या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक असल्यासारखं निर्देशन देतोय. पहिल्या इनिंगमध्ये आलेला धावा, मोठ्या प्रमाणात आलेल्या धावा आणि त्या धावाने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे पुन्हा एकदा डॉट आणि आता सन्मान दिला जातोय. म्हणजेच विकास कांबळेने सुद्धा आता मानले की ही मॅच हाताबाहेर गेली आहे. औपचारिकता मात्र या मॅच मध्ये शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी संघवी स्पोर्ट्स मुलुंड संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी या आलेला आहे. चला विजय